पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाटातील प्रवास सध्या अत्यंत धोकादायक आणि थरारक बनला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या घाटात सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरून माती आणि मोठे दगड रस्त्यावर येत असून दरड कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MSIDC कडून सुरू आहे. मात्र डोंगरांचे उत्खनन करताना सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील माती आणि दगड हटवण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घाटातील दरीच्या बाजूला बसवण्यात येत असलेले क्रॅश बॅरियर्स अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. हे बॅरियर्स जमिनीत खोलवर न बसवता वरच्या वर टेकवले जात आहेत. साध्या सायकलचा किंवा कारचा धक्का बसला तरी हे बॅरियर्स तुटून वाहन थेट खोल दरीत कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. MSIDCच्या अधिकाऱ्यांचे या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याचा आरोप होत आहे. हा घाट केवळ पर्यटनासाठीच नाही तर वाई कृषी उत्पन्न बाजार समितीतून महाड, पोलादपूर, खेड, दापोली आणि मंडणगड या भागात भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 2021 पासून 2026 पर्यंत या घाटात 6 मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. निकृष्ट दर्जाचे क्रॅश बॅरियर्स, दर्जाहीन गटारांची कामे आणि खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट प्रशासन पाहतंय का, असा संतप्त सवाल वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.